अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 31 जानेवारी 2026 वार शनिवार या दिवशी आलेली आहे विश्वकर्मा जयंती. अतिशय महत्वाचा दिवस. बऱ्याच लोकांना या संदर्भातली माहिती नसेल, पण आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण 75% लोकांचा हाच प्रश्न असतो, ताई स्वतःचं घर व्हावं, माझी वास्तू विकली जावी, किंवा मी घर घेतलं आहे पण ती प्रोसेस अजून झाली नाही. कारण फक्त पैसा असूनच तुम्ही घर घेऊ शकता असं नाही, पण ते घर घेण्यासाठी योगही लागतात. आणि आपल्याला माहिती आहे ज्यांचं घर झालं आहे किंवा ज्या त्या प्रयत्नात आहे त्यांना किती त्रास होतो. आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट खूप असतात. ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून, हे तसंच आहे की घर घेणं आपण म्हणतो तोंडाचं नाही आहे. कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या आपल्याला खूप कष्ट द्यावे लागतात आणि मानसिक, शारीरिक आपल्याला खूप जास्त त्रास सुद्धा होतो. तर आपलंही घर व्हावं, सुरळीत आपलं घर व्हावं, किंवा जर तुम्ही तुमचं लोन सँक्शन करण्यासाठी टाकलं आहे, ते लोन अप्रूव्हल होत नाही आहे, अडचणी निर्माण होत आहात, किंवा मनाप्रमाणे घर मिळावं म्हणून तुम्ही सेवा करू शकता. आणि माझी एखादं घर आहे, कारण नवीन घर घ्यायचं आहे, जुनं घर विकावं म्हणून काय सेवा करू शकता, किंवा किंवा माझी एखादी जागा आहे ती विकण्यासाठी काय सेवा करू शकतो, किंवा माझ्या घरातही दोष लागलेला आहे तो दोष कमी होण्यासाठी काय सेवा करू शकतो. कारण आजकाल काय झालं आहे, परफेक्ट आपल्याला फ्लॅट कुठेच मिळत नाही. मोस्टली आपण काय बघतो की घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित असावा, किचनची दिशा बरोबर असावी, आणि ईशान्येचा कोपऱ्यामध्ये काही दुसऱ्या वस्तू नसाव्या, टॉयलेट बाथरूमची दिशा व्यवस्थित असावी, याच आपण गोष्टी बघतो. पण बहुतांश ठिकाणी आपल्याला प्रॉपर फ्लॅट मिळत नाही. मग जर तुमच्या घराला वास्तुदोष असेल ते तोडफोड करण्यापेक्षा तुम्ही जर विश्वकर्मा चालीसाचं पठण केलं आणि विश्वकर्मा जयंती साजरी केली तर तुमच्या घरातील दोष तो कमी होणारच. याचे अनुभव असंख्य महिलांनी घेतलेले आहेत. तुमच्या पण आयुष्यात जर काही अडचणी असेल, घर विकल्या जात नाही आहे, घर व्हावं, लोन पास व्हावं, अडचणी कमी व्हाव्या, किंवा सुखरूप घर मी घेतलं आहे बुक व्हावं, पोझिशन मिळत नाहीये, बऱ्याच वेळा बिल्डर फसवणूक, अशा बऱ्याच काही गोष्टी घडतात, तर आपले पैसे मिळावे, आपल्याला आपलं घर मिळावं, यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. आणि मेन म्हणजे आपल्या बघा आजकाल कोच असते, घराला कोच असते, वास्तूला कोच असते. आता कोच तुम्हाला एवढं माहिती नाही, पण आपण जेव्हा घर बघतो ना तेव्हा ते बघायचं असतं की कोच पण आहे का. घराला कोच असल्यावर खूप जास्त प्रमाणात दोष लागतात. मग तो दोष कमी होण्यासाठी, कारण प्रत्येक तोडफोड करून एक तर एवढ्या मेहनतीने घर घेतलेलं असतं आपण, आणि त्याच्यामध्ये ती तोडफोड करा तर मानसिक, शारीरिक, आर्थिक अजिबात आपली इच्छा नसते. मग तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता विश्वकर्मा देव यांना आधीच्या काळी देवांचे आर्किटेक्ट मानायचे. आर्किटेक्ट म्हणजे मानायचे म्हणजे विश्वकर्मा देवांनी देवांना सुद्धा शस्त्र तयार केले होते. त्यांनी ज्या काही गोष्टी आहे, ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आता ते मी तुम्हाला सांगणारच आहे, तर त्यांच्या अंमलबजावणीखाली ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता हे विश्वकर्मा देव काय होते, त्यांनी काय काय केलेले आहे, आणि आपल्या आयुष्यात जर काही अडचणी असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही विश्वकर्मा चालीसा कसं पठण करावं आणि विश्वकर्मा जयंती कशी साजरी करावी तेच आपण बघूया. तर बघा, सगळ्यात आधी भगवान विश्वकर्मा हे पौराणिक काळातील इंजिनियर मानले गेले होते. ते स्वयंभू आणि जगाचे निर्माता मानले जातात. त्यांनी द्वारका, हस्तिनापूर, सोन्याची लंका अशी विविध नगरे त्यांनी बांधली. त्यांनी देवांसाठी विविध शस्त्र सुद्धा तयार केलं होतं. त्यांनी लंकेत प्रवेश करून प्रभू श्रीरामांना मदत सुद्धा केली होती, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाच्याच खाली महाबली हनुमानांनी नल नील यांनी रामसेतू पूल बांधला होता. विश्वकर्मा जयंती हा दिवस त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साजरी करू शकतो, आणि आपल्या घरातली अडचणी असेल तर त्या कमी व्हाव्या म्हणून सुद्धा आपण हा दिवस आपण साजरी करत असतो. आता पठण काय करायचं आहे बघा, माझ्या घरात कुठलाच दोष नाही आहे तरी सुद्धा विश्वकर्मा आणि मुळात तर दोष म्हणजे बांधकामातले दोष आहे, पण आपल्या घरातही आपण भांडण, कटकट, तंटा, अपशब्द बोलणं याने सुद्धा दोष लावून घेतो, आपण स्वतःच लावून घेतो. मग याच्यासाठी दररोज तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर विश्वकर्मा जयंतीपासून घर व्हावं, वास्तुदोष व्हावं, वास्तू विकल्या जावी, किंवा ताई माझा गाळा व्हावा, वास्तू म्हणजे गाळा पण असू शकतो, तर ते सुखरूप व्हावं, किंवा कुठल्या पण अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही दररोज
3 वेळा किंवा 1 वेळा विश्वकर्मा चालीसाचं पठण करायचं असतं. 40 दिवसाची ही सेवा आहे. पण जोपर्यंत तुमचं घर होत नाही ना तोपर्यंत, मग ते 1.5 वर्ष लागो नाही तर 2 वर्ष लागो, 40 दिवसाची ही सेवा आहे. पण बघा, दोष असता, अडचणी असता आणि आपल्याला तेव्हा तेवढी सेवा सुद्धा वाढवावी लागते. एकदा पठण केलं अतिउत्तम, पण 3 वेळा पठण केलं, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही कधी पठण करू शकता. 3 वेळा केलं तर सोन्याहून पिवळं. नाही शक्य होत तर एकदा तरी पठण करावं. आता हे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. 40 दिवसाची ही सेवा आहे, किंबहुना जोपर्यंत घर होत नाही ना तोपर्यंत करा. आता याचे नियम अटी पण मी तुम्हाला सांगते बघा. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सकाळी उठून शुचिर्भूत होऊन किंबहुना 40 दिवसाची करायची असेल आणि ताई आम्हाला विश्वकर्मा जयंतीला म्हणजे शनिवारी काही कारणाने करणं शक्य नसेल तर काय करू शकतो, तर तुम्ही कुठल्याही बुधवारी किंबहुना कुठल्याही दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता, हरकत नाही. पण त्या दिवशी केली तर अतिशय उत्तम. तर आता दिवसभरात 3दा तुम्ही पठण करू शकता. संकल्प करायचा की विश्वकर्मा देवांना प्रार्थना करावी की माझं स्वतःची वास्तू हवी. भाड्याच्या घरात तो तुम्हालाही सेवा करायची आहे, कारण तुम्ही भाड्याच्या घरात आहे. स्वतःची वास्तू व्हावी म्हणून तुम्ही सेवा करत आहात, तर तुम्ही भाड्याच्या घरात ही सेवा करू शकता. मांसाहार वर्ज्य करायचा. आता मला सांगा, घर घेण्यासाठी एवढा जीवाचा आपण आटापिटा करतो, तर आपण तर आपण मांसाहार बंद करणारच आहे. तर मांसाहार वर्ज्य करायचा असतो. 41 दिवसाची ही सेवा आहे. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. नाही शक्य होत तर नाही केलं तरी चालेल, पण केलं तर बेटर. आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. 41 दिवसाची ही सेवा आहे. ताई, मी संकल्पयुक्त सेवा नाही करत, जोपर्यंत माझं घर होत नाही ना तोपर्यंत मला विश्वकर्मा चालीसाचं पठण करायचं आहे. नक्कीच तुम्ही करू शकता. पण हे कसं करायचं तुम्हाला सांगते. आता समजा मला सुरुवात करायची आहे, तर मी शनिवारला सुरुवात करेल. रोज एकदा किंवा 3दा मी पठण करेल. मग अशा वेळेस ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण मांसाहार नाही करायचा. वास्तूसाठी आपण सेवा करत आहोत. जोपर्यंत दोष कमी होत नाही तोपर्यंत मनातला इच्छा आपल्या पूर्ण होत नाही, तर त्याच्यासाठी मांसाहार करायचा नाही. बाकीच्यांना करू द्या, जो सेवा करणार आहे त्यांनी करायचा नाही. सेवा कोणीही करू शकतो, पण खूप सुंदर सेवा आहे ही, प्रभावी सेवा आहे. कारण त्यांना देवांचे आर्किटेक्ट मानल्या जायचं. कुठल्या पण तुमच्या जगाच्या वाटेवर कितीही मोठा वास्तुदोष असेल, विश्वकर्मा चालीसा जर तुम्ही पठण केलं तर तुमच्या मनातला इच्छा पूर्ण होणारच. आता ताई, हे कुठे मिळेल? कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये विश्वकर्मा चालीसाचं पुस्तक तुम्हाला मिळेल. नाही शक्य होत तर तुम्ही गुगलवरनं डाउनलोड करून वाचू शकता किंवा युट्यूबला सर्च करा. तिथे ऐकायचं नाही बरं का, वाचायचंय. मग तुम्ही ते युट्यूबला लावून द्या, त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा वाचा. तुमचंही वाचणं महत्वाचं आहे, तुम्हीही पठण करणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण मंत्रोच्चार करत असतो, आपल्या पण अडचणी कमी होता, वास्तूमध्ये सकारात्मकता निर्माण होते जर वास्तू दोष असेल तर, आणि स्वतःचं घर व्हावं म्हणून जेव्हा आपण मंत्र स्तोत्र पठण करत असतो, आपल्या अडचणी कमी होतात, आपले दोष दूर होतात आणि आपल्याला आपल्या इच्छा पूर्ती होते, यशाची प्राप्ती होते. मैत्रिणींनो, प्रत्येकाला वाटत असतं की भाड्याचं घर दरवर्षी बदलत असतो, मालक येतो कधी पण. आता जे भाड्याच्या घरात राहतात त्याला माहिती आहे की कधी पण मालक येईल, मग आम्हाला आमचं घर बघायचं आहे. कधी पण येतं, मग आपण तेव्हा जेवण करत असतो, घरातले कामं करत असतो. आणि प्रत्येक स्त्रीचं एक छोटंसं स्वप्न असतं, नाही मला बंगला नकोय, माझं एका खोलीचं घर असलं तरी चालेल, जे माझं घर असेल, ज्या घरातून मला कोणी बाहेर काढणार नाही आणि ज्या घरात मी आणि माझं कुटुंब सेफ असेल. प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचं घर व्हावं ही कदाचित पहिली आणि शेवटचीच इच्छा असते की माझं घर झालं ना आता मला टेन्शन नाही. आणि अर्थात माणसाच्या इच्छा वाढत चालल्या एक नाही होतं लगेच, त्याच्या आपल्या नंतरच्या 4 इच्छा तयारच असतात. पण तरी सुद्धा महत्वाचं आहे की आपलं घर व्हावं. आणि अर्थात ज्यांना इच्छा आहे आपलं घर व्हावं, प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्राचं पारायण आणि विश्वकर्मा चालीसाचं पठण. तुम्हाला मी शब्द देते, वर्षाच्या आत किती पण अडचणी असो जगाच्या पाठीवर, तुमचं स्वतःचं हक्काची वास्तू होणार. घर विकल्या जात नाही आहे ताई, घर खूप चांगलं आहे आमचं, पण विकल्याच जात नाही. लई कमेंट्स येतात ताई, घर विकावं म्हणून काय सेवा आहे, तर हीच ती सेवा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण तुमच्या जवळपास जर कोणीतरी असेल ना की ज्याला घर घ्यायचं आहे किंवा ज्याला स्वतःचं घर विकून अजून मोठं घर घ्यायचं आहे, त्यांना नक्कीच ही सेवा करायला सांगा. बघा, आपण कोणासाठी जर जेव्हा चांगलं काम करत असतो ना, त्या क्षणात महाराज आपल्यासाठी चांगलं करत असतात. आणि खरंच प्रत्येकाने शक्य असेल प्रत्येकासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल आहे. काय होईल कधी सांगता नाही येत. आजचा दिवस आनंदात, चांगला सुखात घालवा, नामस्मरणात घालवा. कधी कुठे पुण्य आडवईल ना सांगता नाही येणार. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.